नैऋत्य मोसमी पाऊस केरळ राज्यात पुढील 2-3 दिवसात येण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यालगत असलेल्या मध्य पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे व ते सध्या स्थिर आहे. आजपासून 3 दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 25 व 26 मे रोजी कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इशारे रेड अलर्ट. आज दिनांक 22 मे रोजी रत्नागिरी, सातारा, तर उद्या दिनांक 23 मे रोजी रायगड, रत्नागिरी येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे 205 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट. आज दिनांक 22 मे रोजी रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार, तर ठाणे, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात, कोल्हापूर घाट विभागात, सातारा घाट विभागात, परभणी, बीड, नांदेड, लातूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 50 ते 60 किलोमीटर वादळी वाऱ्यासह खूप जोरदार म्हणजे 116 मिलीमीटर ते 204 मिलीमीटर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या दिनांक 23 मे रोजी पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 50 ते 60 किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजे 116 ते 204 मिलीमीटर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नाशिक व नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 50 ते 60 किलोमीटर वादळी वाऱ्यासह जोरदार म्हणजे 65 ते 115 मिलीमीटर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वरील सर्व जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यात 22 ते 23 मे रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे व परिसरात आजपासून 3 दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेळोवेळी म्हणून पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आहे पुणे जिल्ह्याला. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.